आपण स्टॉक सिलेक्ट केला इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग. त्याच्यावर आपण सेल मारलेला आहे 555.95. आज दिनांक 21/11/2024 आहे आणि 10:08 आपण पहिला ट्रेड घेतलेला आहे. या स्टॉकचं टार्गेट आता आपण पाहायचं आहे. पहिला सपोर्ट 50 ला दाखवलाय, दुसरा आहे 47 ला. दोन्ही कॅन्डलने सपोर्ट घेतलाय 55 ला. हा सपोर्ट तुटायला पाहिजे तर ते खाली जाणार. तर खाली गेला तर पहिला आपल्याला दाखवतोय 45, 545 सपोर्ट दाखवायला आलाय. 545 सपोर्ट म्हटल्यावर याच्यावर थोडा 1 रुपया वगैरे 46.10 वगैरे आपण सपोर्ट लावू शकतो. सॉरी, टार्गेट लावू शकतो. आणि ते टार्गेट अचीव झालं तर मग 538 सपोर्ट आहे गेस इथे येतोय. 46-37 ला वगैरे सपोर्ट येतोय माझ्या अंदाजानुसार. नाही 47 येतोय. 47-10 लावतो. 47-37 47-10 आपण सपोर्ट लावा. सॉरी, हे टार्गेट लावूया. ठीक है, तो हमारा टारगेट बनेगा. ठीक है, चलो है थोड़ा है. तो अपना टारगेट बनेगा कितना? टारगेट बनेगा 47.15. 47.15 आपण टार्गेट लावलेलं आहे. रेंजमध्ये अडकला झाला शेअर. इथून खाली आला पाहिजे तर मारून वर जाईल. जर इथून काय म्हणतात त्याला, स्पाइक मारून वर जर गेला तर वर आणखी जिथं जाईल, किती जाईल तेवढं जाऊ दे. दुसऱ्या ग्रीन कॅन्डल एक पकडायची, दुसरी रेड पकडायची, तिसरी समजा ग्रीन आली तर नाही टार्गेट करायचं. तर तिसरी जर कॅन्डल जर परत जर रेड आली तरच त्या ठिकाणी परत टार्गेट घ्यायचं. तुम्ही बघू शकताय की इथं आपण स्टॉप लॉस लावलेला नाही. स्टॉप लॉस आपण लावत नाही, भाव बघत राहतो. इथं पण मी गेल्यावर घेणार आणि इथे गेल्यावर मी विकणार असली काय आपली भानगड नसते. टाइम टाइम करेक्शन जर व्हायला लागलं तर ते आपण विकून टाकतो. आपण कसं आहे, स्टॉप लॉस एकदा पकडला, हा कुठं आहे, हा इथे सपोर्ट आहे, या सपोर्टच्या वर गेला 70च्या वर स्टॉप लॉस, असलं काय नसतं. 70 म्हणजे आता 56 ला घेतलंय आणि 70 जवळजवळ 14 रुपये झाले. 14 रुपये म्हणजे किती यायला 3% स्टॉप लॉस घ्यायचा. एवढा काही घेत बसत नाही आपण. ठीक, बघूया आता आपण स्टॉक कसा ऍक्ट करतोय. स्टॉक सिलेक्ट कसं करायचं हे अजून आपण शिकलेलं नाहीये. आता आपण बघतोय फक्त स्टॉक्स काम कसं करतात, आपले सक्सेस किती मिळतंय. त्यानंतर मग जर सक्सेस मिळते असं तर तुम्हाला वाटलं तर त्यानंतर मग आपण स्टॉक सिलेक्ट कसं करायचं हे प्रायव्हेट व्हिडिओज बनवणार आहोत. ते आपण असं युट्यूबवर नाही टाकणार, गैरफायदा होऊ शकतो त्याचा. निफ्टी हा टोटल डाऊन ट्रेंड मध्ये आहे. निफ्टीवर टोटली लक्ष देऊन बसायला लागतं. निफ्टी जर समजा अचानक वर वाढायला चालू झाला तर मात्र हे स्टॉप लॉस हे काय बघायचं नाही, जस्ट केली
तुम्ही पाहू शकता आपण 3 स्टॉक सिलेक्ट केले होते, केपीआय, त्यानंतर रामको सिमेंट आणि इलिकॉन इंजिनिअरिंग. त्यापैकी मी इलिकॉनच का घेतला आणि रॅमको आणि केपीआयएल का घेतला नाही, हे आपण नंतर डिस्कस करूया. रॅमको पण सिलेक्ट केलेला नाही आहे, तो वरच निघालाय. कीर्तने मात्र खाली येईल असं वाटतं, सपोर्टच्या आसपासच आहे ते. हा शो चालला असता ऍक्च्युली, पण तो मला काय वाटतंय हे 30च्या खाली होता ना, आय एस आय, आपण त्याला नाही घेतलेला. नंतर डिस्कस करू आपण. आपण पाहू शकतो पहिल्या टार्गेटच्या अत्यंत जवळ निघालेला आहे शेअर, 48.65. पण इथं लक्ष ठेवायचं, हा इथे दुसरी कॅन्डल पकडायला लागलाय, गरज वाटली तरी एक्झिट तरी एक्झिट. कॅन्डल ही पूर्ण होऊ दे. परत सपोर्ट पण निघालाय, सपोर्टच्या वर गेलाय थोडा. दम नाही त्यामध्ये, म्हणजे हे नाही काम त्याला, जोश नाही. पण ही कॅन्डल जी आहे त्याचा लो ओपन आणि लो एकच आहे. ओपन आणि लो जर एक असेल ना, तो धोकादायक असते जरा, म्हणजे काय सांगता येत नाही. आता या कॅन्डलकडे लक्ष ठेवायला पाहिजे, सपोर्टच्या वर जर निघाला तर प्रॉब्लेम आहे. जे मिळेल ते आपलं घेऊन गप्प बसायचं, लॉसमध्ये नाही जायचं. पेशन्स पेशन्स ठेवायला पाहिजे. आला आला, रेड रेड कॅन्डल आले. ही कॅन्डल मात्र जवळजवळ याच्या निम्म्याच्या खाली जायला पाहिजे, कमीत कमी 75%च्या खालीच जायला पाहिजे त्याचा लो, क्लोज नाही. तसं जर झालं तर खाली जाईल. इथं जर समजा ग्रीन द्यायला लागली ही कॅन्डल, तर आपण मात्र एक्झिट करायचं. निघालाय खाली. मी जरा जर ओपीडीसी गेट उघडून देतो, गेट उघडलेलं नाही.
खाली गेलेला आहे शेअर. निफ्टी राऊंडिंग बॉटम तयार करायला असं दिसतंय. अदानीच्या शेअरने आज ठोकले. पॅनिक मध्ये अजिबात निघायचं नाही. ते बघूया चार्टवर दिसू दे, भाव दिसू दे. असं वाटलं भाव वर जायला लागलाय आपलं टार्गेट येत नाही तिथले ते सोडून काय नाही. माझा भाऊ या आपण काय इथं देऊ नाही. ते चार्टवर दिसते ते घर 48-15 फक्त 1 रुपयासाठी आपण थांबलेलं आहे. 1 रुपया तर 1 रुपया, 1 रुपया पण इम्पॉर्टंट असतं. ज्यावेळी तुम्ही हजारोमध्ये क्वांटिटीमध्ये घेता त्यावेळी 1 रुपयाचं ते इम्पॉर्टंट असतं. आपला भाव येऊ दे त्याच वेळी इझिट मारायचं म्हणजे प्रॉफिट बुक करायचं. त्याच्यामध्ये बघूया आपण कसं ऑलरेडी 4% खाली गेलाय त्यामुळे आता काय याच्या खाली खूप जर असं वाटत नाही. पण RSI मात्र 50च्या बरेच बोलतोय म्हणजे ठीक आहे. आणि कॅन्डल डोजी बनवायचा प्रयत्न करायला लागलेली आहे. डोजी बनवलेला आहे. निकलो बस निकलो अभी पुढचा 1 रुपया जाऊ तिकडे. एक्झिट 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 48-40 ला आपण एक्झिट मारलेलं आहे. आणि शेअर वर निघा. आपण एक्झिट मारायची वाट बघत होता काय.